जैन मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, पुन्हा मी आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलं आहे आणि तो टॉपिक म्हणजे म्युच्युअल फंडचाच असणार. जी समस्या प्रत्येकाला येते किंवा भविष्यात पण येऊ शकते, तर मी मांडण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ लेंदी जरी झाला, होणार नाही शक्यतो, थोडक्यात मी या गोष्टी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका व्हिडिओला. आणि जर व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला नक्की कॉमेंट आणि लाईक करायचं आहे तुम्ही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे. जी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये काम करते, ट्रेडिंग करत असेल किंवा गुंतवणूक करत असेल, तर त्याच्या फायद्याच्याच गोष्टी आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती सांगत असतो. अशा चांगल्या गोष्टींचं डिस्कशन आपण या प्लॅटफॉर्मवरती करत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवला पण पाहिजे. आता पोहोचवण्याची जबाबदारी तुमची असते की तुम्हाला जर व्हिडिओ आवडतोय तर तुम्ही आपले नातेवाईक जे असतात किंवा मित्र असतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवले पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तर व्हिडिओला शेअर पण नक्की करायचं आहे. आणि कुणी जर पहिल्यांदा या व्हिडिओला बघत असेल तर त्यांनी चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब पण करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती पण हिट करायचं आहे. आता बेल आयकॉनवरती हिट का करायचं तुम्ही, तर जेव्हा पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं. मग तुम्हाला पण समजतं की यांनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मग तुम्ही त्या व्हिडिओला ताबडतोब बघू शकता. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक जो आहे ना, तो म्हणजे म्युच्युअल फंडबद्दल. आपला टॉपिक हा म्युच्युअल फंडबद्दल असणार. आणि मी हा जो प्लॅटफॉर्म इथे ओपन केलेला आहे तर तो म्हणजे झरोदा कॉईन नावाचा. झरोदा कॉईन, बहुतेक जण झरोदा प्लॅटफॉर्म वापरतात. जसं आपण ट्रेडिंगसाठी झरोदा काईटचा वापर करत असतो, तर आपल्याला जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण झरोदा कॉईन नावाचा प्लॅटफॉर्म वापरत असतो. AMC ॲप असतं, त्याच्यामध्ये आपण SIP पण चालू करू शकतो किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो आपण त्याच्यामध्ये. तर इन्व्हेस्टमेंट तर प्रत्येकाने केलीच पाहिजे. ठीक आहे, आणि खरा पैसा जो असतो तो इन्व्हेस्टमेंटमध्येच आपला बनत असतो. जेव्हा आपण लाँग टर्मचा व्ह्यू ठेवतो ना, लाँग टर्मचा व्ह्यू ठेवून जर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच चांगलं एक वेल्थ क्रिएशन आपलं होत असतं. ट्रेडिंग करत असाल ना, तर तुम्ही एखाद्या वेळेला तिथे तुमचे लॉसेस पण होऊ शकतात. ठीक आहे ना, लॉस ठरलेलंच असतो तिथे की होणार आहे ट्रेडिंगमध्ये. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये तसं नसतं. आपण कालावधी मोठा ठेवत असतो आणि कालावधी आपण मोठा ठेवला की तिथे आपले रिटर्न पण म्युच्युअल फंडमध्ये चांगले बनत असतात. आता तुम्ही करा इन्व्हेस्टमेंट, मी नक्की सांगेल की इन्व्हेस्टमेंट करा, पण असं समजायचं नाही की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. ठीक आहे, तर मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नाही आहे. ठीक आहे, नाहीतर कोणी म्हणेल की तुम्ही म्युच्युअल फंडचा व्हिडिओ बनवताय, याचा अर्थ तुम्ही जाहिरात करत असाल तुमची, तुम्ही एक डिस्ट्रीब्युटर असाल. तर मी डिस्ट्रीब्युटर वगैरे काही नाही आहे, फक्त मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. मग जर तुम्हाला म्युच्युअल फंड जर चालू करायचे असतील तर तुम्ही डिस्ट्रीब्युटरची हेल्प घेऊ शकतात, किंवा तुम्हाला वाटलं की AMC ॲप असतात, तुम्ही स्वतः डायरेक्ट प्लॅन पण चालू करू शकतात. रेग्युलर प्लॅन, डायरेक्ट प्लॅन, 2 प्लॅन असतात. आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे AMC SIP वरती. बघा, बहुतेक जणांनी झरोदा कॉईनवरती SIP चालू केलेली असते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे आपण एक मंथली फ्रिक्वेन्सी ठेवतो आणि त्या मंथली फ्रिक्वेन्सीमध्ये आपण SIP करत असतो. मग कोणताही फंड असू द्या, तो लार्ज कॅपचा असू द्या, मिड कॅपचा असू द्या, किंवा स्मॉल कॅप किंवा फ्लेक्झी कॅप किंवा हायब्रिड, कोणताही फंड असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताना AMC SIP असं नाव दिसतं. आता मी तर इथे लॅपटॉपवरती आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काही लक्षात येणार नाही, पण खाली येतोय ना, हे असं येतं बघा, AMC SIP. आणि जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये, आपला मोबाईल जो असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघत असतात, तिथे पण त्या मोबाईलच्या ॲपमध्ये पण तुम्हाला असं AMC SIP दिसतं बघा, AMC. मग याचा अर्थ काय होत असतो, AMC SIP असं नाव केव्हा येत असतं तिथे, हा बहुतेक जणांना डाऊट असतो. जेव्हा पण असं AMC SIP दिसायला लागेल, तुम्ही समजून चालायचं की मी जी पण SIP केलेली आहे, समजा मी असं समजतो की आपण इथं निप्पॉन इंडियाचं बघा, एक उदाहरण घेतो मी. निप्पॉन इंडियाचं तुम्ही फंड निवडला आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली, SIP चालू केलेली आहे. समजा तुमची मंथली फ्रिक्वेन्सी ही 2000ची, 2000 रुपये तुमचे प्रत्येक महिन्याला काय होणार, कट होणार. ही तुमची काय SIP झाली, ही काय झाली, प्रत्येक महिन्याची झाली. मग AMC SIP असं नाव जर त्याच्यासमोर येत असेल ॲपमध्ये, आपण मोबाईलमध्ये तर बघतच असतो AMC SIP, समजून चालायचं की हा जो फंड आहे आता याच्यामध्ये आपण लमसम गुंतवणूक करू शकत नाही. लमसम गुंतवणूक म्हणजे बघा कसं, लमसम म्हणजे मला जर वाटलं की मार्केट खाली आलेलं आहे, आता समजा हा ग्राफ आहे बघा, माझी पण इन्व्हेस्टमेंट ह्या फंडमध्ये होते, तुम्हाला दिसेल की खालच्या लेवलपासून मी SIP कट करत गेलेलो आहे, पॉज केलेली नाही आत्तापर्यंत, ते कंटिन्यू चालूच आहे बघा. समजा याची NAV पडली, ही NAV केव्हा पडेल बरं, जेव्हा आपले मार्केट पडतील. फंड मॅनेजरने ज्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली ते स्टॉक खाली यायला लागतील तेव्हा आपली NAV पण पडणार.
मग जेव्हा अशी NAV पडणार, आपली मार्केट खाली येणार आणि आपल्याला वाटलं की ह्याच फंडमध्ये मला लमसम अमाऊंट टाकायची, माझी SIP तर 2,000ची चालू, पण माझ्याजवळ सध्या पैसा उपलब्ध आहे, मला मार्केटच्या मंदीचा फायदा घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हटले की मला इथे 10,000 रुपयांची रक्कम ह्याच फंडमध्ये गुंतवायची, लमसम गुंतवणूक. SIP पण माझी सोबत चालू राहणार आणि मला लमसम पण अमाऊंट यामध्ये टाकायची. मग खूप वेळेला काय करतात तुम्ही, हे 10,000 रुपये टाकण्याचा प्रयत्न करतात, पण काय होतं त्या ठिकाणी तुमच्या म्युच्युअल फंडची युनिट बायच होत नाही. का होत नसते, तर त्या म्युच्युअल फंडने याच्यामध्ये लमसम गुंतवणूक बंद केलेली असते. तुम्ही मागे न्यूजला पण ऐकलेलं असेल बघा, ICICI प्रुडेन्शियल AMCने स्मॉल कॅप कॅटेगरीमधले जे फंड होते त्यांच्यामध्ये त्यांनी लमसम गुंतवणूक बंद केलेली होती बघा 1.5 वर्ष, आणि नंतर ती पुन्हा चालू केली आत्ताच 1 महिन्यांपूर्वी. पुन्हा 1-1.5 महिन्यापूर्वीच त्या AMCने सांगितलं बघा की ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही आता लमसम गुंतवणूक करू शकतात. ह्या ज्या AMC असतात ना, यांच्यामध्ये लमसम गुंतवणूक थांबवू पण शकतात. म्हणजे जर तुम्हाला असं AMC SIP असं नाव जर दिसलं तर समजून चालायचं की आपण त्याच्यामध्ये लमसम गुंतवणूक करू शकत नाही, लमसम गुंतवणूक त्याच्यामध्ये होत नसते. हा पहिला मुद्दा आपला याच्यामधला, ही गोष्ट होऊ शकत नाही. तुम्हाला वाटलं नाही की मोठा पैसा लावायचा आहे मला ह्याच फंडमध्ये, तो तुम्हाला लावता येणार नाही. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती, की बघा जसं वर्षानुवर्ष आपण याच्यामध्ये SIP करतो, मग आपण काय विचार करतो की आपले इन्कम सोर्स पण वाढत जात आहे, इन्कम सोर्सेस वाढतात आपले. आपण एखादा गव्हर्नमेंट जॉब जर करत असेल, आपण जेव्हा एखादी नोकरी करत असतो, मग ती गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रिमेंट लागतात बरोबर, त्यानुसार मग आपली सॅलरी पण वाढत जाते. मग आपण विचार करतो की मी प्रत्येक वर्षाला माझ्या SIP अमाऊंटला वाढवतो. म्हणजे काय करतो मी त्याला मॉडिफाय, त्याला मॉडिफाय. आता ही माझी 2,000ची SIP चालू आहे ना 2026 सालामध्ये, तर 2027 सालामध्ये मला ही SIP अमाऊंट जी आहे हिला मॉडिफाय करायचं आहे, मला करायचं हिला 3,000 रुपये. मग ज्या फंडच्या समोर असं AMC SIP लिहून आलेलं असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही त्या फंडला. म्हणजे तो फंड जो असतो ना तो मॉडिफाय पण होत नसतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता मॉडिफाय करणं आणि स्टेप अप करणं जवळजवळ सारखंच आलं. आपण फंडला मॉडिफाय पण करत असतो बरं, लक्षात घ्या. म्हणजे तुमची SIP जरी 2,000ची चालू आहे आणि तुम्हाला मध्येच वाटलं की मला ही अमाऊंट वाढवायची, मला 3,000 करायची, तुम्ही करू शकतात. तुम्हाला फंडला मॉडिफाय करता येत असतं. पण जर त्याच्यासमोर जर असं नाव आलं AMC SIP, ज्या फंडच्या समोर असं नाव असेल त्याच्यामध्ये आपण मॉडिफाय पण करू शकत नाही. म्हणजे बघा, त्या फंडमध्ये तुम्ही लमसम गुंतवणूक पण करू शकत नाही, त्या फंडला तुम्ही मॉडिफाय पण करू शकत नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, बहुतेक जण म्हणतात ना की मार्केटमध्ये मंदी येत चाललेली आहे, मला आता SIP पॉज करायची, मला थांबवायची, बंद नाही करायची, तात्पुरती स्वरूपात, म्हणजे आपण त्याला पॉज म्हणतो बघा, पॉज. किंवा असं पण होऊ शकतं की आर्थिक नियोजन आपलं गडबडतं, माझ्याजवळ सध्या पैसा उपलब्ध नाही आहे, मला SIP बंद नाही करायची पण तात्पुरती मला थांबवायची. म्हणजे मला काय करायची, ती पॉज करायची आणि 5-6 महिन्यानंतर मला पुन्हा तिला चालू करायचं, म्हणजे पॉजमधून काढायचं आहे. मग ज्या फंडच्या समोर AMC SIP असं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण पॉज पण करू शकत नाही. म्हणजे या 3 गोष्टी असतात की जेव्हा आपण झिरोधा कॉईनमध्ये जातो तिथे आपल्याला AMC SIP असं दिसतं त्या फंडसमोर, तर त्या फंडमध्ये आपण लमसम गुंतवणूक करू शकत नाही, त्या फंडला आपण मॉडिफाय करू शकत नाही, त्या फंडमध्ये आपण पॉज करू शकत नाही. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा कोणता असतो तो म्हणजे स्टेप अप करणं. स्टेप अप मागे मी एक व्हिडिओ बनवला आहे बघा याच्यावरतीच, की आपण म्युच्युअल फंडला मॉडिफाय कसं करू शकतो, स्टेप अप कसं करू शकतो. म्हणजे आपल्याला वाटलं की प्रत्येक वर्षाला माझी SIP अमाऊंट ही 10% वाढली पाहिजे ऑटोमॅटिकली, तर आपण तिथे स्टेप अपचा एक ऑप्शन निवडत असतो किंवा आपण स्वतःहून तिला मॉडिफाय पण करत असतो. मागे बनवला तर बघा एक व्हिडिओ, खूप जणांनी तो बघितलेला पण असेल. मग ज्या फंडच्या समोर AMC SIP असं लिहिलेलं असतं तर त्याच्यामध्ये आपण स्टेप अप पण करू शकत नाही. आता माझ्याकडे स्वतःकडे हा फंड आहे, तुम्हाला दिसतंय, पण झिरोधा असा ग्राफ पण दाखवतो बघा. तुम्ही जेव्हा वेब प्लॅटफॉर्मवरती जात असतात लॅपटॉपमध्ये, या फंडला ओपन करून बघा आपल्या कोणकोणत्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट झालेलं आहे ना, हे तुम्हाला ग्राफद्वारे पण इथं दिसतं बघा. जसं माझी प्रत्येक महिन्याला इन्स्टॉलमेंट आहे, इथे तुम्हाला दिसेलच असा ग्राफ तयार झालेला असतो. मी इथे इन्व्हेस्टमेंट करतोय, मी आता इथे येऊन पोहोचलेलो आहे बरोबर. पण मी जेव्हा ह्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली होती तर त्या फंडमध्ये मी मॉडिफाय पण करू शकायचो, केलेलं आहे मी याला मॉडिफाय, ठीक आहे. मी याच्यामध्ये लमसम गुंतवणूक पण केलेली आहे, करता यायची पहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जो होता पॉजचा,
तो पॉजचा ऑप्शन पण याच्यामध्ये यायचा. त्यानंतर मी याला स्टेप अप पण करू शकत होतो, स्टेप अप. पण या सर्व गोष्टी मला आता या फंडमध्ये करता येणार नाही. तुम्हाला खूप सारे असे फंड सापडतील स्मॉल कॅप कॅटेगरी आणि मिड कॅप. खास करून स्मॉल कॅपमध्ये असं होत असतं की म्युच्युअल फंड कंपनी जे असते ना त्यांच्यामध्ये लमसम गुंतवणूक थांबवते काही कालावधीसाठी आणि नंतर पुन्हा चालू करते. होत असतं जसं ICICI प्रुडेन्शियलचे जे फंड होते ना त्यांच्यामध्ये पण 1.5 वर्षांसाठी ते थांबवण्यात आलं, पण पुन्हा आता त्यांच्यामध्ये लमसम गुंतवणूक आपल्याला करता येत असते. अजून एक उदाहरण आहे बघा SBI स्मॉल कॅपचं. SBI स्मॉल कॅप फंड आहे की त्याच्यामध्ये पण आपण लमसम गुंतवणूक करू शकत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टेपअप पण करू शकत नाही. झरोदा कॉईनमध्ये त्याच्यासमोर असं नाव लिहून येतं बघा, AMC SIP. तसंच तुम्ही आता जर झरोदा कॉईन नावाचं ॲप असतं त्याच्यामध्ये पण जाऊन जर बघितलं तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड त्याच्या पुढे लिहिलेलं असतं AMC SIP. आता बहुतेक जणांना प्रश्न काय पडतो की मी जेव्हा म्युच्युअल फंड चालू केले सर की तेव्हा हा ऑप्शन मला दिसत नव्हता, अचानक हा ऑप्शन दिसतो, याचा अर्थ काय? असे प्रश्न माझ्यासमोर खूप आलेले होते. मग मला वाटलं की सर्वांना ही समस्या येत असावी, मग मी त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे, जेणेकरून प्रत्येकाला समजेल आता की AMC SIP असं नाव येतं याचा अर्थ काय, की त्या फंडमध्ये मी मॉडिफाय करू शकत नाही, लमसम अमाऊंट गुंतवू शकत नाही, त्या फंडला मी पॉज करू शकत नाही, त्या फंडमध्ये मी स्टेपअप करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की त्या SIPला म्हणजे ज्या फंडमध्ये माझी SIP चालू आहे तिला मी बंद केलेलं बरं का? तर SIP कधी बंद करायची नसते मित्रांनो, तिला कंटिन्यू चालू ठेवा. तेव्हाच आपल्याला एक कंपाऊंडिंगचा फायदा मिळत असतो, त्याच्यामध्ये बेनिफिट मिळत असतो. तुम्हाला वाटतं ना की मार्केटमध्ये मंदी आलेली आहे, त्या मंदीचा मला फायदा घ्यायचा आहे, मार्केट खाली आलेले आहे, तर तुमच्याजवळ पर्याय असतो दुसरे फंड असतात त्यांच्यामध्ये तुम्ही लमसम गुंतवणूक करा, काही अडचण नसते. जेव्हा मंदी येईल तेव्हा गुंतवणूक करत चला. पण हा जो फंड चालू आहे तुमचा ऑलरेडी, या फंडला तुमचे 4-5 वर्ष झालेले असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या फंडला बंद करताय, रिडीम करताय 3 युनिट, तर तिथे मग कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. इन्व्हेस्टेड राहा त्याच्यामध्ये. बहुतेक जण काय करतात की मार्केटमध्ये तेजी असते तोपर्यंत थांबतात आणि मार्केटमध्ये जेव्हा मंदी यायला लागते ना ते SIPला पॉज करतात किंवा बंद करून टाकतात, कॅन्सल करतात. तर तसं करायचं नाही मित्रांनो, कारण की आपल्याला ह्या मंदीचा पण फायदा घ्यायचा असतो. खरी मजा म्युच्युअल फंडमध्ये मंदीमध्ये असते की तुम्हाला म्युच्युअल फंडचे युनिट जे असतात ना ते स्वस्त मिळतात, तिथे फायदा होत असतो तुमचा आणि त्याच ठिकाणी बहुतेक जण म्युच्युअल फंडला थांबवतात. तर तसं करायचं नाही आहे, कारण की म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो ती भविष्यासाठी असते. लाँग टर्म व्ह्यू ठेवलेला असतो आपण 10-15 वर्षांचा. ते असं नाही ना की 6 महिन्यांसाठी आणि 1 वर्षांसाठी आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतोय. ठीक आहे, तर माझ्या मते ही माहिती सर्वांना समजलेली असेल. आणि जेव्हा पण तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार तर त्या ठिकाणी पण तुम्ही स्वतःचा अभ्यास ठेवा. कोणाच्या सांगण्याने कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करू नका. मार्केटमध्ये नॉलेज नक्की घ्यायचं असतं, स्वतःचं नॉलेज आहे त्याला इम्प्रूव्ह करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओच्या खाली नक्कीच एक छानसे कॉमेंट तुम्ही सर्वांनी टाकायची. ठीक आहे, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.